सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उपवासात रोज ती साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे खाऊन कंटाळा आलाय का? मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे खिचडीपेक्षा 10 पट जास्त चविष्ट असं साबुदाणा पॅनकेक. आणि खास काय आहे माहिती का? यासाठी साबुदाणा भिजवायची गरज नाही. हो, अगदी झटपट तयार होणारा न भिजवता साबुदाणा, अगदी थोडासा नारळाचं चव ही गुपित ट्विस्ट आणि तयार होतो बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असा जबरदस्त पॅनकेक. एकदा असा करून पाहिलात ना, तर उपवासात खिचडी करायची आठवणच राहणार नाही. पण लक्षात ठेवा, जर प्रमाण चुकलं तर पॅनकेक तुटतो बरं. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या खास उपवास स्पेशल रेसिपीला. सर्वप्रथम आपण एक पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे भाजायचे आहेत. मध्यम आचेवरती छान असे भाजले गेले, अगदी थोडेसे भाजले गेले की यामध्ये 1 कप साबुदाणा टाकायचा आहे. थोडंसं कॉटनच्या कपड्याने हा पुसून घेतलेला आहे साबुदाणा, कारण आपण हा धुणार नाहीये किंवा भिजवणार नाहीये. अगदी झटपट आपल्याला हे बनवायचं आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाची टीप म्हणजे साबुदाणा जास्त पण भाजायचा नाही. अगदी याच्यातील पाण्याचा ओलावा कमी झाला, अंश कमी झाला पाण्याचा, की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून याची छान अशी बारीक पूड करून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता आपली ही पूड आता या ठिकाणी तयार झालेली आहे. आता ही पूड आपण एखाद्या बॉल्समध्ये काढून घ्यायची आहे. आता यामध्ये घट्टसर असं 2 टेबलस्पून दही घ्यायचं आहे. प्रमाण व्यवस्थित जसं सांगितलेलं आहे तसंच घ्या, कमी जास्त करू नका, नाहीतर आपला पॅनकेक जो आहे तो तुटण्याची शक्यता असू शकते. तर या ठिकाणी बरोबर 2 टेबलस्पून घट्टसर असं दही घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे प्रमाण लक्षात आले असेल. 1 कप साबुदाणा, पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. हे व्यवस्थित छान असं आता हे मिक्स करायचं आहे. अजून यामध्ये आपण जे घटक घालणार आहे त्याचं पण प्रमाण आपण व्यवस्थित पाहणार आहोत. थोडंसं आपण कोमट पाणी, या ठिकाणी 3 ते 4 टेबलस्पून पाणी कोमट घ्यायचं आहे, थंड पाणी घ्यायचं नाही. हे आता हे व्यवस्थित आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटलीच तर अगदी थोडंसं नकळत आणखी 1 टेबलस्पून पाणी तुम्ही घेतलं तर चालेल, कारण आपण या ठिकाणी कोरडा शाबू घेतलेला आहे, त्यामुळे तो पाणी ऑब्झर्व करतो, म्हणजे शोषून घेतो. त्यामुळे तुम्ही थोडंसं आणखी पाणी घातलं, अगदी 1 टेबलस्पून घातलेलं आहे. जास्त पण पातळ हे करायचं नाही, पेस्ट बनवायची नाही. आता हे असंच आपण झाकण लावून एक 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घ्यायची आहे. या ठिकाणी 1 बटाटा छान असा शिजवून घेतलेला आहे, परंतु या ठिकाणी आपण पूर्ण 1 बटाटा वापरायचा नाही. तर या ठिकाणी आपण हा अर्धाच बटाटा घ्यायचा आहे आणि हा अर्धा बटाटा आपण खिसणीवरती बारीक असा खिसून घ्यायचा आहे. उकडलेला बटाटा आहे हा. यामध्ये 1 ते 2 हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. या ठिकाणी मी पिकलेली मिरचीने 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे ओल्या नारळाचा चव आपण घालायचा आहे. यामुळे अतिशय टेस्टी असा हा पॅनकेक तयार होतो. हे फक्त 2 टेबलस्पूनच हा किस घ्यायचा आहे. म्हणजे ओल्या नारळाचा जो चव आहे तो जास्त पण प्रमाणात घालायचा नाही, नाहीतर आपलं पीठ सेलसर होऊ शकतं. आता हे आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे. यामध्ये हे आपण मिश्रण मिक्स करायचं आहे. तर यामध्ये आपण थोडंसं सेंधव मीठ, म्हणजे अर्धा टेबलस्पून या ठिकाणी सेंधव मीठ घेतलेलं आहे. पाव टेबलस्पून जिरे, जर तुम्हाला उपवासाला ज्या ज्या ठिकाणी चालतात त्यांनी घाला, नाही घातले स्किप केले तरी सुद्धा चालू शकतं. आता व्यवस्थित छान असं हे हातानेच मिक्स करून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं नकळत हाताला पाणी लावून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळ बनवायचं नाही. आता गॅसवरती आपण पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये तूप किंवा तेल तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. पूर्ण पॅनला व्यवस्थित असं हे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि हा जो आपण मिश्रणाचा गोळा बनवलेला आहे यातील आपण निम्मा भाग घेतलेला आहे आणि हा एकदम हलक्या हातानं असं प्रेस करत करत याचा आपण छान असा केक यामध्ये पसरवायचा आहे. म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम खूप जाड असं पण नाही, एकदम हलक्या हाताने हा असा पसरवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा पसरवल्यानंतर याला झाकण लावून एक 3 ते 4 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे, कारण आपला साबुदाणा आपण कच्चा वापरलेला आहे, त्यामुळे चांगला शिजला गेला पाहिजे.
3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता याचा कलर पण छान बदललेला आहे. आपला पॅनकेक छान असा शिजलेला आहे. आता थोडंसं साईडनं कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे एकदम नाजूक असतो हा. तर या ठिकाणी आपण पलटवायचं कसं आहे, तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने पलटला तरी चालेल, परंतु तुटण्याची शक्यता असते. तर हे होऊ नये म्हणून या ठिकाणी अशी प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटमध्ये असा हा पालथा पॅन करायचा आहे आणि पुन्हा हा दुसऱ्या साईडहून सुद्धा असा सोनेरी रंगावर छान असं भाजून घ्यायचं आहे. इतकं अप्रतिम टेस्टी लागतं. तुम्हाला अगदी रोज-रोज जरी उपवास केला तरी ह्या खायचा कंटाळा येणार नाही. रोज ती खिचडी किंवा शाबू वडे तेलकट आपल्याला नको वाटतात. पित्त वगैरे होत असतं. त्यासाठी अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे. तर तुम्ही हा म्हणजे खोबऱ्याची चटणी किंवा हिरवी चटणी किंवा दह्यासोबत हा सर्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे दोन्ही साइडहून भाजल्यानंतर हा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. किती आकर्षक दिसत आहे. इतकाच छान टेस्टी होतो. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊसर असा छान असा केक पाहू शकता. तर या प्रमाणात आपण ही जाडी ठेवलेली आहे. एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही. तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. या उपवासाला नक्की बनवून पहा.